श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मीन राशीला 7.5चे दुसरे चरण चालू होणार आहे. आणि कसे असणार आहे मीन राशीसाठी दुसरे चरण, काय परिणाम त्यांच्यावर होणार आहे, काय घटना घडणार आहेत, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो बघा की मीन राशी राशीचक्रातली 12व्या नंबरची रास आहे. आणि मीन राशीचे आता सध्या मीन राशीला 7.5चे दुसरे चरण चालू झालेले आहे. 29 मार्च 2025 नंतर मीन राशीला 7.5चे दुसरे चरण चालू झालेले आहेत. आणि हे चरण कसे असणार आहे, काय घटना घडणार आहेत, काय उपाय मीन राशीच्या व्यक्तींनी करायचे आहेत, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. मित्रांनो, आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा की 7.5 म्हटलं की लोक घाबरून जात असतात की 7.5 चालू झाली, आता काय करायचे काय नाही करायचे. परंतु मित्रांनो, 7.5 मध्ये कुठल्याही प्रकारला तुम्ही घाबरू नका. आपले कर्म चांगले ठेवा, आपले काम चांगले ठेवा, मेहनत करत राहा, कष्ट करत राहा, त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. शनी महाराज हे कर्माचे फळ देणारे देवता आहे. त्यामुळे आपले जसे कर्म असतात तसे शनी महाराज फळ देत असतात. त्यामुळे 7.5चे दुसरे चरण चालू झाले तरी 7.5ला घाबरू नका. मेहनत करत राहा, कष्ट करत राहा. 7.5 मध्ये सुद्धा तुम्हाला चांगले फळ मिळणार आहे. आणि 29 मार्च 2025 नंतर मीन राशीला 7.5चे दुसरे चरण चालू झालेले आहे. पहिले चरण हे 2.5 वर्षाचे असते, दुसरे चरण 2.5 वर्षाचे असते आणि तिसरे चरण सुद्धा 2.5 वर्षाचे असते. त्यातले दुसऱ्या चरणाचा टप्पा तुमचा महत्वपूर्ण चालू झालेला आहे. 7.5 म्हटले की एक महत्वपूर्ण टप्पा असतो आयुष्य. त्यामुळे 7.5 मध्ये काय घटना घडणार आहे ते आपण आता बघूया. की मित्रांनो बघ की दुसऱ्या चरणात तुम्हाला काही भागीदारीमध्ये अडथळे येऊ शकतात. जर तुमचा व्यवसाय जर भागीदारीचा असेल तर भागीदारामध्ये आणि तुमच्यामध्ये काही अडथळे येऊ शकतात. तर ते अडथळे तुम्हाला दूर करण्यासाठी भागीदाराबरोबर तुम्हाला मन मोकळं गप्पा मारावे लागतील, मन मोकळं बोलावे लागेल आणि तुमच्यामधले गैरसमज असतील ते गैरसमज तुम्हाला दूर करावे लागतील. मग तुमची भागीदारीचा व्यवसाय टिकू शकतो, भागीदार टिकू शकतो. त्यामुळे भागीदारांमध्ये तुमच्यामध्ये काही जर वादविवाद असतील तर ते बोलून तुम्ही सोडवू शकता. त्यानंतरचं दुसरं म्हणजे 7.5 मध्ये तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडथळे येऊ शकतात. जोडीदाराचं तुमचं पटणार नाही किंवा किरकोळ कारणामुळे वाद होतील. त्यामुळे मित्रांनो की आपल्या जोडीदाराबरोबर मनमोकळ्या गप्पा मारा, संवाद साधा. जर त्याला जोडीदाराला जर तुम्हाला वेळ देता येत नसेल तर वेळ द्या आणि तुमच्या काही गैरसमज असतील, काही अडचणी असतील त्या दूर करा. त्यामुळे तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा सुसंवाद साधला जाईल आणि तुमच्या मधले जे अडथळे असतील ते अडथळे नक्कीच दूर होणार आहे. म्हणजेच काय की वैवाहिक जीवनात काही अडथळे येऊ शकतात. किरकोळ कारणामुळे तुमचे वाद होऊ शकतात. वाद विकोपाला पण जाऊ शकतात. त्यामुळे तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवा, बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि जोडीदाराला वेळ द्या, जोडीदाराशी बोला, संवाद साधा. त्यानंतर नक्कीच तुमचा फायदा होणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो की या काळात तुमचे खर्च सुद्धा वाढणार आहे. अनावश्यक खर्च तुमचे वाढणार आहेत. होऊ शकतं असं की आर्थिक आर्थिक तुमचं येणं जे असेल ते कमी होतं आणि खर्च तुमचं वाढू शकतात. त्यामुळे अनावश्यक खर्च जेवढा टाळता येईल तेवढे टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा. बचतीची सवय लावा. येणाऱ्या काळात जर तुम्ही बचतीची सवय लागली आणि तीच बचत तुम्ही पुढे भविष्यात उपयोगी तुम्हाला पडू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवा. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की काही अडचणी येऊ शकतात पैशाच्या बाबतीत. त्यामुळे नक्कीच तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवा. येणारा काळ हा तुमच्यासाठी नवीन आध्यात्मिक प्रगतीचा काळ असणार आहे. त्यामुळे तुम्ही अध्यात्माकडे ओढले जाणार आहात. त्यासाठी तुम्ही आध्यात्मिक प्रगती देखील करणार आहात. चांगल्या नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला मिळणार आहे. नवीन संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात जे असेल त्यांना नोकरी सुद्धा येणाऱ्या काळात प्राप्त होणार आहे. 7.5चा काळ म्हटलं की कुठलीही कामे होणार नाही असं नाही. तुमची चांगली चांगली कामं होणार आहेत. नोकरीच्या संधी तुम्हाला प्राप्त होणार आहेत. कामाची तुमची शिस्त, मेहनत याच्या जोरावर तुम्ही नक्कीच फळ मिळणार आहात. तुमच्या कष्टाच्या जोरावर तुम्हाला फळ मिळणार आहे. तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्हाला फळ मिळणार आहे. येणारा काळ हा तुम्हाला नवीन संधी प्राप्त करून देणारा काळ असेल. त्याचप्रमाणे तुम्ही येणाऱ्या काळात योगा करा, व्यायाम करा. योगा आणि व्यायाम केल्यामुळे तुमचे आजार, तुमचं आरोग्य चांगलं राहत असतं. त्यामुळे व्यायाम करा, योगा करा आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष ठेवा.
प्रवासात जर तुम्ही असाल तर प्रवासात सुद्धा तुम्ही खाण्यापिण्याच्या सवयीकडे तुमच्या लक्ष ठेवा. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदला. आहाराच्या बाबतीत चांगले आहार तुम्ही सेवन करा. त्यामुळे तुम्हाला आरोग्यात नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. काही गोष्टी नियंत्रण ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवा. खाणं-पिणं चांगलं ठेवा. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. मित्रांनो बघा, की येणारा काळ हा तुमच्यासाठी कष्ट, मेहनतीचा असेल, परंतु त्या मेहनतीचे फळ देखील तुम्हाला मिळणार आहे. चांगले तुम्ही कष्ट करणार आहात, चांगली फळ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्ही यश प्राप्त करून देणार आहे. जर नोकरीमध्ये असाल तर तुम्हाला नोकरीच्या नवीन संधी प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे बढतीची शक्यता सुद्धा तुमच्या येणाऱ्या काळात आहे. तुमची मेहनत बघून वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील आणि तुम्हाला बढती सुद्धा मिळू शकते. पगार वाढ सुद्धा येणाऱ्या काळात तुमचा होऊ शकतो. 7.5 जरी असली तरी पगार वाढ होऊ शकतो. तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुमचे पगार वाढ होऊ शकतो. वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. तुमच्या कामातील सहकारी तुमच्यावर खुश राहतील. तुम्हाला कामात मदत करतील. फक्त तुम्हाला एकच करायचं आहे. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे. तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवायचं आहे. ज्याच्या जिभेवर नियंत्रण असते तो आपल्या सहकाऱ्यांची मनं जिंकत असतो. आपल्या वरिष्ठांची मनं जिंकत असतो. त्यामुळे आपल्या बोलण्यावर साखर ठेवा आणि तुमचं काम, तुमची मेहनत करत राहा. त्यानंतर मित्रांनो बघा, की 7:30चा जरी काळ असला, दुसरे चरण चालू असले, तरी तुम्ही नवीन एखादे वाहन खरेदी करू शकता. नवीन तुम्ही सोनं-नाण्याच्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता किंवा एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता. मित्रांनो तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात, इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्यावेळेस तुम्ही थोडीशी काळजीपूर्वक इन्व्हेस्टमेंट करा, विचारपूर्वक इन्व्हेस्टमेंट करा. एखाद्याचा जे तज्ञ असतील त्या तज्ञांचा सल्ला घेऊनच तुम्ही एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करा. त्यानंतर मित्रांनो, की गुंतवणूक करत असताना काळजी घ्या. कर्ज दुसऱ्या चरणात तुम्हाला कर्ज मिळू शकते, परंतु कर्ज घेताना काळजीपूर्वक कर्ज घ्या. तुम्हाला जर आवश्यक असेल तरच कर्ज घ्या. अनावश्यक असेल तर कर्ज घेऊ नका. जर तुम्हाला कर्जाची गरज असेल तरच तुम्ही कर्ज घ्या, नाहीतर शक्यतो कर्ज घेणे टाळा. त्यानंतर मित्रांनो बघा, की 7.5चे दुसरे चरण हे तुम्हाला काही मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील. त्याच्यामुळे तुम्हाला मानसिक अस्वस्थता वाटेल, परंतु तुम्हाला थोडासा ताणतणाव जाणवणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा ताणतणाव घेऊ नका. व्यायाम करा, योगा करा. योगामुळे तुमचा मानसिक ताणतणाव हा दूर होत असतो. त्यामुळे नक्कीच व्यायाम करा, योगा हा नक्कीच करा. काही 7.5च्या दुसऱ्या चरणात तुम्हाला उपाय देखील करायचे आहेत. शनी महाराजांना तुम्हाला काळे तीळ व तेल व्हायचे आहे. दर शनिवारी तुम्ही शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन काळे तीळ व तेल वाहू शकता. त्याचप्रमाणे हनुमान चालीसाचे वाचन देखील तुम्ही करू शकता. दर शनिवारी दररोज तुम्हाला जमत असेल तर हनुमान चालीसाचे वाचन नक्की करा. हे छोटे छोटे उपाय केल्याने 7.5चे हे जो तो काळ आहे तो तुम्हाला कमी तणावाचा जाऊ शकतो. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.